नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज घेतला अखेरचा श्वास। कोल्हापूरकरांनी जागवल्या डॉक्टर नारळीकरांबद्दलच्या आठवणी। कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, जिल्ह्यासाठी अजून 3 दिवस पावसाचेच। अखेर अरुण डोंगळेंचा राजीनामा गोकुळच्या कार्यकारी संचालकांकडे सादर। आता नव्या अध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता। अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षांना डावललं। ही तर लोकशाहीची शोकांतिका, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। आणि 5 कोटीचा विकास निधी पाण्यात, गांधी मैदानाची दुरवस्था कायम। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रतिकात्मक नोटा पाण्यात टाकत केलं लक्षवेधी आंदोलन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूरचे सुपुत्र ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। जन्मभूमी कोल्हापूरशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्यात। शिवाजी विद्यापीठाच्या 51व्या दीक्षांत समारंभाचे ते प्रमुख पाहुणे होते। या समारंभात बोलताना डॉक्टर नारळीकरांनी आपल्या देशात विद्वानांचा सन्मान होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली होती। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला। त्यांना वयाच्या 86व्या वर्षीपर्यंत कोणताही गंभीर आजार नव्हता। एक जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ अशी ओळख असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांना केंद्र सरकारनं पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरवलं होतं। कोल्हापूर ही जन्मभूमी असलेले डॉक्टर नारळीकर यांच्याबद्दल कोल्हापूरकरांना विशेष अभिमान वाटत राहिलाय। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कोल्हापूरशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा मिळतोय। ते शिवाजी विद्यापीठाच्या 51व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या समारंभात ज्ञानतपस्वी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना D.Litt ही सन्मानजनक पदवी प्रदान करण्यात आली होती। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देशातील शिक्षण आणि समाज व्यवस्थेवर मार्मिक भाष्य केलं होतं। त्यांनी सध्याच्या काळात देशात विद्वानांना सन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त केली होती। त्यांनी कोल्हापूर संदर्भातील लहानपणीच्या आठवणी दाटल्याचं सांगत भाषणाची सुरुवात केली होती। भाषणाच्या शेवटी त्यांनी स्नातकांपैकी जे कोणी ज्ञानार्जनासह क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचं ध्येय बाळगून आहेत त्यांना ते मार्ग खडतर असला तरी सोडू नका असं आवाहन करतानाच इतरांना उत्कृष्टतेच्या मार्गानं जाणाऱ्यांची कदर करा, त्यांना मागं खेचू नका, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना आगे बढो म्हणा असा सल्ला दिला होता। जागतिक पातळीवरचा शास्त्रज्ञ असूनही कमालीचा साधेपणा जपणाऱ्या डॉक्टर जयंत नारळीकरांबद्दल तमाम कोल्हापूरकरांच्या मनात नितांत आदर असून तो कायम राहील यात शंका नाही। अलमट्टी धरणाची उंची हा 2 राज्यांशी संबंधित विषय आहे। अशा विषयावर महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांची एकजूट दिसणं गरजेचं असताना महायुती सरकारनं विरोधी पक्षांना डावलून आपल्या खुजेपणाचं दर्शन घडवलंय। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याविरोधात 18 मे रोजी अंकली पूल इथं सर्व पक्षीयांच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। त्यावेळी सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानुसार 21 मे रोजी जलसंपदा मंत्र्यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे। पण या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलेलं नाही। राज्य सरकारच्या या संकुचितपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतीये। राज्य सरकार यामध्ये राजकारण आणून काय साध्य करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारला हजारो लोकांच्या भावना, आगतिकता आणि संघर्ष केवळ पक्षीय रंगातून दिसत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे अशा शब्दामध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे।
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात रविवारी 18 मे रोजी अंकली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर मुंबईत मंत्रालयात उद्या 21 मे रोजी बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. सरकारकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर अंकली नाक्याजवळ करण्यात आलेलं चक्काजाम आंदोलन मागं घेण्यात आलं. मात्र उद्या बुधवारी मंत्रालयात होणाऱ्या अलमट्टीच्या उंचीसंदर्भात होणाऱ्या बैठकीला विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना निमंत्रण नसल्यानं याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. उद्याच्या बैठकीसाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी, संघर्ष समितीसह इतर संघटनांच्या प्रतिनिधींनाही सरकारनं बोलावणं अपेक्षित होतं. मात्र महाविकास आघाडीच्या एकाही लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आलेलं नाही. हजारो लोकांच्या भावना, आगतिकता आणि संघर्ष सरकारला केवळ पक्षीय रंगातून दिसत असतील तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. इरिगेशन फेडरेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. निमंत्रित आमदार खासदारांची यादी काल रात्री प्रसिद्ध झाली आणि त्या यादीमध्ये फक्त सत्ताधारी आमदार आणि खासदार यांचीच नावे, विरोधी पक्षातील कोणत्याही आमदार किंवा खासदारांचे या यादीत नाव नाही. खरे पाहता हे आंदोलन एका संवेदनशील विषयावर झालेलं आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय आहे. या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं भाग घेतला. असे असताना राज्य शासनानं या आंदोलनाच्या बाबतीत विचार करता सर्वपक्षीय लोकांना या बैठकीला बोलवणं गरजेचं होतं. त्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी गट असा विचार करायला नको पाहिजे होता. त्यामुळं या आंदोलनाबाबतीत सरकारनं जे निमंत्रितांचे पत्र काढले आहे त्याचा आम्ही निषेध करतो. अलमट्टीच्या उंचीविरोधात तेलंगणा सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्थगिती घेतली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारनं याबाबत न्यायालयात कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षातील खासदार त्याचबरोबर आमदार यांची याबाबत तीव्र भूमिका आहे. मात्र राज्य सरकार यामध्ये राजकारण आणत असल्यानं राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. कोल्हापूर जिल्ह्याला आज सायंकाळी मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. काही ठिकाणी झाडं पडली आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झालाय. दरम्यान हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळं जिल्ह्यात आणखी 3 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच आज कोल्हापुरात अंशतः ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार दुपारी 3 नंतर वातावरणात बदल झाला. सायंकाळी 4:15च्या सुमारास कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर वादळी वाऱ्यानं दाणादाण उडवून दिली. वादळी वाऱ्यामुळं वीज पुरवठाही खंडित झाला होता. पाऊस तासाच्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव परिसरातही आज सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. 1 तासाच्या पावसानं बाजारपेठेतील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पद्मा रोडवर नव्यानंच मोठ्या गटारी बांधण्यात आल्यात. तरीही पावसाचं पाणी बाजारपेठेतील रस्त्यावर आलं होतं. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांसह वाहनधारकांना कसरत करावी लागली. अंबप, वाठार, किणी, घुणकी, भादोले, बुवाचे वठार, खोची या परिसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सर्वांना दिलासा मिळालाय. शिरोळ तालुक्यालाही मान्सूनपूर्व पावसानं आज झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह सुमारे 2 तास पडलेल्या पावसानं सगळीकडे पाणीच पाणी केलं. यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं. यावेळी काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आज सकाळी 11 वाजता त्यांनी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे आता गोकुळच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय. गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर चेअरमन पदासाठी 2 वर्षांची मुदत निश्चित करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यानुसार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी 15 मेपर्यंत राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं गोकुळचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर आज सकाळी अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला.
गुरुवारी 22 मे रोजी संचालक मंडळाची बैठक गोकुळ शिरगाव इथल्या कार्यालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. या बैठकीत हा राजीनामा मंजूर केला जाणार आहे. नवीन अध्यक्षपदाच्या नावाची घोषणाही या संचालक मंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या नवीन अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनही शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. 22 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्षपदाची तारीख जाहीर होणार आहे. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या गांधी मैदानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पावसातच गांधी मैदानाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. एकीकडे लोकप्रतिनिधींकडून गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपयांचा निधी आणल्याची वारेमाप प्रसिद्धी केली जात असताना मैदानाची अशी अवस्था का, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेतल्या गांधी मैदानाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. एकीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली जाते. मात्र यावर्षी झालेल्या पहिल्या पावसातच गांधी मैदान पाणी साचून मैदानाला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. मैदानाच्या या दुरवस्थेच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गांधी मैदानात 5 कोटी रुपयांच्या प्रतिकात्मक नोटा फेकून अनोखं आंदोलन करण्यात आलं. गांधी मैदानाची दुरुस्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय. कोल्हापूर शहरातलं ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान प्रसिद्धीस आहे. गेली कित्येक वर्ष झाले गांधी मैदानाची दुरावस्था आहे. जे कोणी लोकप्रतिनिधी येतात, वल्गना करतात, निघून जातात. अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून 5 कोटी निधीची घोषणा झाली होती. निधी इथं किती आला माहिती नाही आणि 5 कोटी रुपये कुठे गेले, म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मलई खायला शिकलेत का, म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद्भवला असं आज आपणास निदर्शनास दिसतं. गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे. जोपर्यंत 5 कोटी निधीचं काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढं गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये, तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील. आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो आहोत. आंदोलनात शहर प्रमुख सुनील मोदी, दिनेश परमार, सागर साळुखे, रविभाऊ चौगले, धनाजी दळवी, शशिकांत बिडकर, महेश उत्तुरे, दीपक गौड, हर्षल पाटील, धनाजी दळवी, राजू जाधव, दीपाली शिंदे आदी सहभागी झाले होते. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड, वारस नोंदी, फेरफार, मोजणीची कामं ठप्प झाली असून याचा महसुलावर परिणाम होऊ लागलाय. कर्मचारी मात्र मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 6वा दिवस होता. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय. कामबंद आंदोलनामध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसंच तालुका स्तरावरील कार्यालयासह कार्यालयांमध्ये सुमारे 210 कर्मचारी सहभागी झालेत. या आंदोलनामुळे मोजणीसह प्रॉपर्टी कार्ड, वारस नोंदीचे फेरफार आदी कामं ठप्प झाली असून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. गेल्या 5 दिवसात मोजणीची सरासरी 1,000हून अधिक कामं आणि बँक बोजा चढवण्याची सुमारे 20,000 कामं रखडली असून या काळात सुमारे 1.5 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावं लागलंय. जोपर्यंत राज्य सरकार मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी दिलाय. पूर्ण आपल्या जिल्हा आणि राज्याचं सगळ्यांचेच प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहेत. या सध्याचं काम उदाहरणच घेतलं तर एक चंदगड तालुक्यात 136 गावात ड्रोन सर्वे झाला. एकच माणूस या 136 गावासाठी एकच माणूस नेमला आहे. सध्या पद पण रिक्त आहे. आमची आंदोलनाची दिशा ही आमच्या विभागीय संघटनेच्या निर्णयावर अवलंबून राहील. आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या महसूल मंत्री साहेब मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही कंटिन्यू ह्या आंदोलन चालूच ठेवणार आहेत. आत्ता सध्या आमचा हाच निर्णय आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील.
या आंदोलनात संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष युवराज चाळके, आसिफ पठाण, रवींद्र तोडकर, नंदकुमार इंगळे, महेश साळोखे, प्रदीप जोंधळेकर, आशा पाटोळे, रमा पाटील यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. यंदा एक आठवडा आधीच अंदमानमध्ये आगमन झालेल्या मान्सूनची आगेकूच वेगानं सुरू आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची भारतातील वाटचाल सुरू होते. मान्सूनच्या या प्रवासावरच पावसाची स्थिती अवलंबून असते. त्यामुळे मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याकडे भारतीयांचे डोळे लागलेले असतात. भारतीय हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला असला तरी मान्सून भारतात कधी येणार याची उत्सुकता आहे. यंदा एका आठवडा आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर अनुकूल वातावरणानं त्याची वेगानं वाटचाल सुरू आहे. केरळ हे राज्य भारतातील मान्सूनचं प्रवेशद्वार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची भारतातील वाटचाल सुरू होते. त्यामुळं मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र त्यापूर्वीच पाऊस केरळमध्ये दाखल होईल अशी चिन्हं आहेत. पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यामुळे मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून पुढील 7 ते 8 दिवसात कोकण किनारपट्टीवर पोहोचतो. दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हा पाऊस 22 मेपर्यंत राहणार असून 23 मे नंतर पावसाला ब्रेक लागण्याचा अंदाज आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत पूरपरिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत चर्चा केली. दरवर्षी पावसाळ्यात महापूर आला की हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला जनावरांसह स्थलांतरित व्हावं लागतं. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निलेवाडी गावाला भेट दिली. पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. ग्रामस्थांच्या वतीनं गावचं पुनर्वसन करावं आणि पुरावेळी बाहेर पडण्यासाठी निलेवाडी ते चिकुर्डे पूल रस्ता व्हावा, चिकुर्डे पुलाजवळ उड्डाणपूल व्हावं अशा मागण्या केल्या. या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी संपर्क तुटणाऱ्या निलेवाडी गावाकडे येणाऱ्या रस्त्याची पाहणी करून जनावरांच्यासाठी असलेला निवारा शेड आणि पूरग्रस्तांसाठीच्या निवारा छावणीला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार सुशीलकुमार वेल्हेकर, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संगपाळ, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, कृषी उत्पन्न बाजार समिती वडगावचे संचालक सुभाष भापकर, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूरचं नाव जगभर पोहोचवणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्यानं विज्ञानाची आणि देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचा सहवास लाभलेल्या कोल्हापूरवासियांनी त्यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. जागतिक स्तरावरील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीनुसार आयुष्य जगलेलं आणि सोप्या भाषेत विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला कोल्हापूरसह अवघं जग पारखं झालंय. त्यांच्या जाण्यानं देशाची अगणित हानी झाली आहे. खगोल विज्ञानातील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण नागरी सन्मानानं गौरवण्यात आलंय. 19 जुलै 1938 या दिवशी त्यांचा कोल्हापुरात जन्म झाला. राजारामियन असलेले डॉक्टर नारळीकरांनी वडिलांच्या नोकरीमुळं कोल्हापूर सोडावं लागल्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण घेतलं. गणित आणि विज्ञान या 2 विषयांनी त्यांना शिक्षणासाठी केम्ब्रिजपर्यंत नेलं. याच ठिकाणी प्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रेंड हॉईल यांच्यासोबत त्यांनी काम केलं. हा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा ठरला.
आणि जगभर एक महान खगोलशास्त्रज्ञ म्हणून उदयाला आले. त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी जगात कुठेही गेले तरी डॉक्टर नारळीकरांनी कोल्हापूरशी असणारी नाळ आपली नाळ तुटू दिली नसल्याचं सांगितलं. डॉक्टर जयंत नारळीकर हे खगोलगणिती ज्यांच्यामुळं कोल्हापूरचं नाव जगभर गेलं. खरं तर नारळीकरांचं घराणंच कोल्हापूरचं. त्यांचं मूळ जे होतं ते भुदरगड तालुक्यातलं मूळ गाव आहे, पण गेली 3 पिढ्या त्यांच्या कोल्हापुरातच केल्या. मग अगदी महाद्वार रोडसारख्या मुख्य रस्त्यावर त्यांचा वाडा होता आणि आता तिथं फक्त नारळीकर भवन नावानं नवीन इमारत उभारली गेली आहे, पण मूळ त्यांचा जन्म आजोबा वडील तिथं असे राहायचे. नारळीकरांचेच मामा गोशम हुजूर बाजार म्हणून होते, ते भेंडे गल्लीत आजोळ त्यांचं. त्यांच्या वडिलांचा इथल्या विद्यापीठ शाळेशी संबंध होता आणि तेही रँग्युलर झाले होते, पण त्यामुळं त्यांची विद्वत्ता काय आहे ही जी कल्पना देशपातळीवरच्या लोकांना नेत्यांना होती नारळीकरांच्या वडिलांच्या बाबतीतली. आणि त्यामुळं पंडित मदन मोहन मालवीय यांनी ज्यावेळेला बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केलं त्यावेळेला नारळीकरांच्या वडिलांना मुद्दाम तिकडे बोलावून घेतलं आणि तिथे काय विभागाचं प्रमुख केलं. 1977-88 साली जेव्हा पॉप्युलर सायन्स सिरीजमधली काही व्याख्यानं द्यायची ठरली त्यावेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये 5 दिवस परग्रहावर जीवसृष्टी आहे का या विषयावरती व्याख्यानं दिली होती. आणि भाग्याची गोष्ट अशी की त्याचं रिपोर्टिंग सगळ्या वर्तमानपत्रांसाठी महाराष्ट्रावरच्या मीच केलं होतं. म्हणजे विद्यापीठाकरता म्हणून केलं आणि त्यामुळे ते सगळ्या वर्तमानपत्रात तेच आलं. अर्थात नारळीकरांनी त्याची आवर्जून मला शाबासकी दिली होती त्यासाठी. त्यांचे वडील स्वतःचे ज्यावेळेला गेले ते आयुकाचं काम करत असतानाच ते कळलं, ते गेले तिकडं. लोकांना वाटलं आता आज काय ते येणार नाहीत किमान 1 दिवस तरी. पुन्हा तासाभरानंतर वडिलांचे अंत्यसंस्कार आटपले आणि पुन्हा कामावर हजर. ही कामावरची निष्ठा. आणि ठीक आहे माणूस आहे, आज आहे उद्या नाही असणार नाही, हे त्यांनी मनानं स्वीकारलं होतं. आणि म्हणून दिवसभर काम बंद करून बसणं हे त्यांनी कधी मान्य केलं नाही. ते लगेच उठून कामाला गेले. आजही त्यांच्या रूपानं एक मोठा शास्त्रज्ञ तर आपण गमावला आहे ज्यांचं नाव जगभरात आहेच आणि कोल्हापूरचंही नाव त्यानिमित्तानं जगभर गेलेलं आहे. तर अशा शास्त्रज्ञाला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर फंडामेंटल सायन्सकडं तरुण पिढीनं वळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता ॲप्लाइड सायन्सकडं आणि ज्यातनं झटकन पैसे निघतील, कशाचं तरी पेटंट घेता येईल अशा संशोधनाकडं वळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण हीच नेमकी खऱ्या शास्त्रज्ञांची मनातलं सल आहे तो हा आहे की नवी मुलं फंडामेंटल सायन्सकडे वळत नाही आहेत. तर त्यातल्या संशोधनाकडे वळणं आणि आपल्या आयुष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब जास्तीत जास्त लोकांनी करण्याचा प्रयत्न हीच खरी आदरांजली नारळीकरांना असणार आहे. डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यामध्ये गणिताचा वारसा वडील विष्णू वासुदेव नारळीकर यांच्याकडून आला. केम्ब्रिज विद्यापीठात गणित विषयात पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणाऱ्यांना रँगलर म्हटलं जातं. विशेष म्हणजे डॉक्टर नारळीकर आणि त्यांचे वडील हे दोघेही रँगलर. डॉक्टर नारळीकरांच्या वडिलांना कोल्हापूर संस्थानानं इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली होती. छत्रपती राजाराम महाराजांनी विष्णू वासुदेव नारळीकरांना महाद्वार रोड परिसरातील जे घर दिलं त्याची सनद आजसुद्धा उपलब्ध असल्याचं पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितलं. विज्ञान समजून सांगणारा आणि ज्याच्यामध्ये काही फॅन्टसी च्या कथा आणणारा, डोळ्यासमोर आणणारा असा लेखक म्हणून त्यांचा पहिला परिचय होता. आणि त्याच्यानंतर आम्ही एक मुलांच्याकडनं काही मॉडेल्स बनवून घेण्याची स्पर्धा कोल्हापुरात घेतली होती आणि त्याच्यामध्ये प्रश्नमंजुषेची स्पर्धा होती. त्या समारंभाला त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं. ते आधी एकदा केलं होतं पण त्यावेळेला ते येऊ शकले नव्हते, पण त्या कार्यक्रमाला आले. अतिशय ज्याला अमितभाषी किंवा एवढा मोठा माणूस पण त्याचे पाय जमिनीवर होते, ज्यानं अवकाशाला गवसणी घातली आहे पण त्याचे पाय जमिनीवर असलेला एक माणूस या निमित्तानं भेटले.
आणि खूप साधेपणानं त्यांचं होतं की त्यांनाच मी ते डॉक्टर वझेंच्या घरी उतरले होते आणि तिथून मी त्यांना त्यांचं जे घर होतं विष्णू नारळीकरांचं घर महाद्वार रोडला आहे आणि ते शाहू महाराजांनी त्यांना ती जागा घरासाठी दिलेली सनद आजही त्या घरामध्ये आहे. डॉक्टर नारळीकरांचा जन्मसुद्धा कोल्हापुरातला आहे. आपल्या दाभोळकर कॉर्नरला जे दाभोळकर मेमोरियल आहे तिथं एक हॉस्पिटल होतं, दाभोळकर हॉस्पिटल आजही आहे. त्या हॉस्पिटलमध्ये दाभोळकरांचा नारळीकर सरांचा जन्म झाला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढा मोठा जगाच्या पाठीवरती एवढं नाव असलेला किंवा एवढं मोठं कर्तृत्व असलेला पद्मश्री पद्मविभूषण आणि सगळ्यात आयुकासारखी संस्था ज्यांनी उभी केली तो माणूस कोल्हापुरात जन्माला आला ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल खूप आठवणी सांगता येतील. मी आणि अनिल चौगुले ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी रंग तयार केले होते, ते रंग त्यांना दाखवले. माझा एक विद्यार्थी होता की त्यानं तो विज्ञानामध्ये त्याला अवकाशाबद्दल पुस्तकांबद्दल विज्ञानातल्या खूप आवड होती. त्यांना विचारलं की मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही शंका आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्या शंका लिहून मला मेल कर आणि त्यांनी त्याची उत्तरं पाठवली. म्हणजे इतका साधा माणूस पण त्यांची एक नेहमीची पद्धत होती, मला पोस्टकार्डवरती प्रश्न विचारा, मी तुम्हाला पोस्टकार्डने उत्तर देईन. असा कोणत्याही लेमॅनला, सामान्य माणसाला, सामान्य विद्यार्थ्यांच्याशी संबंध ठेवणारा आणि त्याच्याशी विज्ञानाची एक गोडी निर्माण होईल, त्याला विज्ञानातली आवड निर्माण होईल, विज्ञानाची ओळख होईल यासाठी सतत त्यांनी प्रयत्न करणारी ही दोघंही माणसं कोल्हापूरशी खूप जोडली होती. पाटगाव हे मूळ गाव असलेली, 3 पिढ्या कोल्हापुरात असलेली, महाद्वार रोडवरती त्यांचं घर असलेली, जन्म कोल्हापुरात असलेली अशी एक थोर व्यक्ती आज नाही आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय खगोल विज्ञान आणि गणितामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 2001 साली त्यांचा राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता. खगोलीय विज्ञान आणि गणितामधील क्लिष्ट सूत्रांमध्ये डॉक्टर जयंत नारळीकर लोकांना समजेल अशा भाषेत विज्ञान समजावं यासाठी आयुष्यभर धडपडत राहिले. अंतराळातील भस्मासूर, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप या लेखन प्रपंचातून त्यांनी लोकांना विज्ञान सोपं करून सांगितलं. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदामुळं त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा सन्मान झाला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आकाशापर्यंत पोहोचूनसुद्धा जमिनीशी घट्ट नातं ठेवणारं, उच्च कोटीची प्रतिभा असूनही त्याचा अहंकार न बाळगणारं शांत, संयमी, निगर्वी व्यक्तिमत्व आज हरपलं. त्यांच्या जाण्यानं अवघ्या खगोलीय विज्ञान जगताचं मोठं नुकसान झालंय. आपल्या अतुलनीय कर्तृत्वातून खगोलीय विज्ञानामध्ये ध्रुव ताऱ्यासारखं अढळ पद निर्माण केलेल्या कोल्हापूरच्या या सुपुत्राला एस न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ई बाईक टॅक्सी विरोधात उद्या बुधवारी 21 मे रोजी रिक्षा संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारलाय. या बंदला कोल्हापुरातील रिक्षा संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय. मात्र या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलंय. राज्यात ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यानं 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आलाय. त्यामुळे सरकारनं ई बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी तातडीनं रद्द करावी अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. याबाबत 21 मे रोजी राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीनं राज्यव्यापी बंद पुकारलाय. मात्र शालेय सुट्ट्यांमुळे व्यवसायाचा दिवस असल्यानं या बंदमध्ये कोल्हापुरातील रिक्षा संघटना सहभागी होणार नसल्याचं रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय. केवळ राज्यव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत कोल्हापुरातील विविध रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत मध्यवर्ती बसस्थानकासमोर निदर्शनं केली. बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यामुळं आमचा रिक्षा व्यवसाय मोडकळीस निघणार असून त्याला आमचा विरोध असल्याचं कोल्हापूर जिल्हा रिक्षा संघटनेचे समन्वयक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं. प्रवाशाचं पण हाल होणार, सगळ्यात जास्त आमच्या रिक्षा व्यवसाय मोडकळीत निघणार. एक तर आता रिक्षा व्यवसाय या परिस्थितीत मोडकळीत निघाला आहे. परत हे सरकार असं धोरण काढाले की रिक्षा धंदा मोडकळीत काढायचा, म्हणजे पूर्वी या सरकारनं टांगा व्यवसाय मोडकळीत काढला त्या पद्धतीनं हा रिक्षा व्यवसाय तिने मोडकळीत काढायचं या शासनाचं धोरण आहे. रिक्षेवाल्यांच्यासाठी आजपर्यंत सरकारनं कुठल्याही चांगल्या गोष्टी किंवा फायद्याच्या गोष्टी दिलेल्या नाहीत आणि त्यातच ई बाईक रिक्षा काढून रिक्षा व्यवसाय बंद पाडण्याचं हे शासनाचं धोरण आहे. आणि याचा निषेध आणि याला विरोध
म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहे. यावेळी चंद्रकांत भोसले, अतुल पोवार, राहुल पोवार, अविनाश दिंडे, नरेंद्र पाटील, अमोल खर्जे यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यांपासून टेंबलाईवाडी परिसरात पाणी टंचाई भासतीये. त्यामुळं आज या परिसरातील नागरिकांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टेंबलाईवाडी परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळं परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे या परिसरातील संतप्त नागरिकांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन रास्ता रोको केलं. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तात्काळ या परिसरातील पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू केलं. यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागं घेतलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनात राजेंद्र पाटील, संजय मेकर, उत्तम सावंत, अजित कोराणे, सर्जेराव कांबळे, प्रदीप पाटील, भीमराव कांबळे, संजय नाईकवाडे, श्रीरंग पाटील, अमित कोराणे, अलका जगदाळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना रेशीम शेतीमधून उत्पन्नाचा नवा मार्ग मिळतोय. जिल्ह्यामध्ये 800 एकरमध्ये शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली आहे. या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक प्रगती पाहता जिल्ह्यामध्ये 3000 एकरमध्ये रेशीम शेती करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. करवीर तालुक्यातील बेले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील बेले इथले प्रगतशील शेतकरी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये श्री महालक्ष्मी रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रेशीम शेतीमध्ये सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेशीम शेतीतून उत्पन्नाचा नवा मार्ग मिळत असल्याचं सांगितलं. रेशीम शेती म्हणजे गावच्या आर्थिक विकासाची पायाभरणी आहे. रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा खात्रीशीर नवा मार्ग आहे. जिल्ह्यामध्ये 800 ते 900 एकर क्षेत्रात रेशीम शेती केली जाते. या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक प्रगती पाहता जिल्ह्यामध्ये 3000 एकरमध्ये रेशीम शेती करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. शेतकरी तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर चौकी रेशीमाळी देणारं रेशीम शेतीचे सर्व प्रकारचं मार्केट उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांचा रेशीम शेतीला प्रतिसाद वाढल्याचं सांगितलं. रेशीम अधिकारी डॉक्टर BM खंडागरे यांनी बेले इथं जिल्ह्यातलं पहिलं रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्र निर्माण झाल्यानं रेशीम शेतकऱ्यांची मोठी गरज पूर्ण झाल्याचं सांगितलं. यावेळी प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, MB पाटील, अभिजित घाडगे, सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला तहसीलदार स्वप्नील गावडे, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, सरपंच अर्चना लांबोरे, उपसरपंच बाजीराव लांबोरे, माजी उपसरपंच अश्विनी पाटील, हिंदूराव पाटील, तेजस पाटील, दीपक शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केंद्र सरकारनं इचलकरंजी महानगरपालिकेसाठी 25 ई-बस मंजूर केल्यात. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 15 बस 15 ऑगस्टपूर्वी उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्टपासून शहरात ई-बस धावणार आहेत. आयुक्त पल्लवी पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 25 वर्षांपूर्वी इचलकरंजी शहरात STच्या माध्यमातून शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू होती. ही सेवा बंद झाल्यापासून शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीची प्रतीक्षा होती. महानगरपालिकेच्या वतीनं केंद्र सरकारकडं शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार केंद्र सरकारनं महानगरपालिकेला 25 ई-बसेस मंजूर केल्यात. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 15 बसेस 15 ऑगस्टपूर्वी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त होणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्टपासून शहरात प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. शहरातील कोणत्या मार्गांवरून प्रवासी वाहतूक सुरू करायची याचा सर्वे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून ई-बसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना किफायतशीर दरात प्रवासी वाहतूक सेवा देण्यात येईल असं आयुक्त पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी इथं राहणाऱ्या संकेत पाटील यानं क्रिकेटपटू विराट कोहली याच्यावर द 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक लिहिले. डॉक्टर DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डाटा सायन्स विभागात शिक्षण घेणाऱ्या संकेतनं हे पुस्तक सोमवारी आमदार रोहित पवार यांना भेट दिलं. यावेळी आमदार पवार यांनी संकेतचं कौतुक करत त्याची विराटशी भेट घडवून आणण्याची ग्वाही दिली. गारगोटी इथं राहणारा संकेत पाटील हा विद्यार्थी कसबा बावडा इथल्या DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात BTech पदवी परीक्षा अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतोय. भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीचा तो चाहता आहे. विराट कोहलीचा एक व्हिडिओ त्याला भावल्यानंतर त्यानं आजच्या पिढीतील युवकांच्या नैराश्यावर द 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक लिहिलंय. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एका संधीची गरज असते, पण 99 संधी हुकल्या तरी शेवटची एक संधी त्याला यश मिळवून देऊ शकते, हेच संकेतनं या पुस्तकातून मांडलंय. कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या आमदार रोहित पवार यांना आपण हे पुस्तक भेट दिलं असून त्यांनी कौतुक केल्याचं संकेत पाटील यांनी सांगितलं. मी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये BTech कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा सायन्स या डिपार्टमेंटमध्ये शिकत आहे. मी द 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ या नावाने विराट कोहली जे आताचे इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर आहेत त्यांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक मी त्यांच्या विचारांच्यावरती लिहिलेलं आहे. मागच्या वेळी जेव्हा RCB वर्सेस CSK ग्रुप स्टेजसाठी मॅच झाली होती तेव्हा RCBकडे 1% चान्स होता की तो चान्स सक्सेस करून ती क्वालिफाय होईल आणि त्याच विचारांवर आधारित मी द 1% थेअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक लिहिलेलं आहे. काल मी आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांना गिफ्ट केलं ते पुस्तक. त्यांना पण एवढं आवडलं की त्यांनी ते त्यांच्या इंस्टाग्राम, फेसबुक व ट्विटरवरती पोस्ट केलं. आपल्याकडे जरी 100% चान्स नसेल सक्सेस होण्यासाठी, पण 1% जरी चान्स असला तर तो 100%मध्ये कसा कन्वर्ट करायचा याचं प्रॅक्टिकल बेस सगळं थेअरी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. कागल तहसील कार्यालयाच्या पश्चिम बाजूला दुसऱ्या टप्प्यातील प्रशासकीय इमारत उभारण्यात येतेय. या कामासाठी या ठिकाणची मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांसाठीची शेड हटवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुद्रांक विक्रेते आणि लेखनिकांनी तहसीलदार कार्यालयानं कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे. कागल तहसीलदार कार्यालयाच्या फेज 2च्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी पश्चिमेकडील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांसाठीची शेड हटवण्यात आली आहे. शेड हटवल्यामुळं त्यांचं काम ठप्प झालं होतं. अखेर प्रशासनानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात सेतू केंद्राजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिकांनी आता फेज 2 इमारतीच्या पूर्व बाजूला कायमस्वरूपी 10 गाळे बांधून मिळावेत अशी मागणी केली आहे. गेली 40 वर्षे तहसील आवारामध्ये आम्ही स्टॅम्प मीटर बॉन्डर व्यवसाय करतो आहे. आम्हाला अजूनही कायमस्वरूपी जागा मिळालेली नाही. ज्यावेळेला मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये फेज 2चं बांधकाम सुरू होणार त्यावेळेला तहसीलदारांनी सांगितलं की बाबा तुम्ही जागा खाली करायला पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या आणि आमच्या प्रशासकीय आम्हाला मान्यता मिळवून द्या की गेली 3 ते 4 वेळा आम्हाला अशा पद्धतीनं स्थलांतर केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी जागा मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमदार मुश्रीफ साहेबांनी, डेप्युटी इंजिनियर व तहसीलदार साहेबांनी की आमच्याकडून प्रस्ताव पाहून घेतला आणि तो प्रस्ताव पुढं पाठवून लवकरात लवकर आम्ही तुम्हाला पर्यायी जागा कायमस्वरूपी जागे देण्याची व्यवस्था करतो असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही लाखो रुपये खर्च करून जे काय तिथं केबिन होते ते आम्ही तिथले काढलेले आहेत. आणि आमची स्टॅम्प मीटर आणि बॉन्डरची एवढीच अपेक्षा आहे की शासनानं आम्हाला या तहसीलदारच्या आवारामध्ये फेज 2च्या इमारतीच्या समोरच कायमस्वरूपी जागा मिळवून द्यावी आणि आम्हाला त्याच्या पद्धतीनं लिखीपत्र द्यावं अशी अपेक्षा जनतेच्या वतीनं हे करतो. जनतेची ह्या ठिकाणी फार मोठी गैरसोय होत आहे आणि ती गैरसोय टाळण्यासाठी आम्हाला कायमस्वरूपी जागा देण्यासाठी शासनानं रितसर कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे. तहसीलदार कार्यालयाला या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक ससे, मोहन पिष्टे, उत्तम कांबळे, कोंडीराम जाधव, KS पाटील, रमेश कांबळे, पल्लवी रेडेकर, आनंदा जाधव, काशिम मुल्ला, बंडोपंत ससे आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं नव्यानं सुरू केलेल्या माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते 10वी आणि 12वीत यश मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कारही करण्यात आला.
शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं नव्यानं माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी या संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी संस्थेनं सभासदाभिमुख कारभार करावा असं आवाहन केलं. संस्थेला आमच्या शुभेच्छा आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं महिलांसाठी अनेक योजना आहेत, बचत गटाच्या माध्यमातून योजना आहेत. काही आता केंद्रानं आता सगळ्या कोऑपरेटिव्ह संस्थांना वेगवेगळ्या गोष्टी चालू करायला परवानगी दिली. पूर्वी पतसंस्था म्हटले की फक्त कर्जच देता येतं. आता तुम्ही आधार कार्ड देऊ शकताय, पासपोर्टसुद्धा तुमच्या संस्थेतनं देऊ शकताय, गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट तुम्ही CSC सेंटर काढू शकताय. त्यामुळे असं काहीतरी करा जेणेकरून येणारा प्रत्येक सभासदाला फक्त कर्ज नाही तर इथं आल्यावर सगळ्या सुविधा मिळतील असं करा. आमची मदत कुठं लागत असेल तर तिथं हक्कानं प्रकाशराव वैली तुम्ही सगळेजण आमची मदत तुम्हाला राहील एवढी ग्वाही देतो. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते 10वी आणि 12वीत यश मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सचिव शुभांगी गडकरी, प्रकाश गडकरी, कौतुरे लुगडे, सारिका निकम, सारिका बंडगर, सविता बंडगर, अनिल भंडारे, प्रदीप कोळी, महम्मद पेंढारी, तातोबा पाटील, यशोदा कोळी, बाळासाहेब कोळी, नितीन बागे, सागर पुजारी यांच्यासह महिला सभासद उपस्थित होत्या. इचलकरंजी महानगरपालिकेमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केली आहे. आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या सभागृहाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नाव देण्यात आलंय. मात्र या सभागृहाचं काम संथ गतीनं सुरू आहे. याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देऊन सभागृहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी केली. याबाबत कार्यवाही झाली नाही तर इचलकरंजी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय. यावेळी राहुल जावळे, तुषार होनुले, सनी जावळे, करण जावळे, कुणाल जावळे आदी उपस्थित होते. इचलकरंजीतील मराठे मिल कॉर्नर परिसरात आज पहाटे भटक्या कुत्र्यांच्या कळपानं सायकलवरून चाललेल्या एका विद्यार्थिनीचा पाठलाग केला. कुत्र्यांपासून बचाव करताना सायकलवरून पडल्यानं ही विद्यार्थिनी जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत अजूनही कायम आहे. आज सकाळी मराठे मिल कॉर्नर परिसरात एक विद्यार्थिनी क्लासला जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं तिचा पाठलाग केला. घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीचा सायकलवरील ताबा सुटल्यानं ती रस्त्याकडेला पडल्यानं जखमी झाली. कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या आणि सायकलवरून पडून जखमी झालेल्या त्या विद्यार्थिनीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून अनेक ठिकाणी या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. करवीर तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. यातील संशयित रोहित उर्फ गणेश नंदीवाले याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून करवीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर गुरुवारी त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी तो पसार झालाय. त्यानंतर याची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतल्याचं दिसून येतंय. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संशयित रोहित उर्फ गणेश गुंडाजी नंदीवाले याच्या विरोधात करवीर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. करवीर पोलिसांनी या प्रकरणी संशयित रोहित उर्फ गणेश नंदीवाले याला गुरुवारी ताब्यात घेऊन सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात आणलं होतं. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना लघुशंकेसाठी जातो असं सांगून नंदीवाले यानं CPRमधून पलायन केलं होतं. मात्र पोलिसांनी ही घटना दाबून ठेवली होती. गुरुवारी घटना घडल्यानंतर तब्बल 4 दिवसांनी सोमवारी सायंकाळी या प्रकरणी करवीर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहित नंदीवाले याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अद्याप सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत संशयित पसार झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरोड्याचा बनाव करून पत्नी पूजा गुरव हिचा खून करणाऱ्या सुशांत गुरव याला स्थानिक गुन्हे शाखा आणि आजरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या 24 तासामध्ये जेरबंद केलं होतं.
आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 23 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या शुभम साळोखे याच्यासह त्याला हे पिस्तूल पुरवणाऱ्या आशुतोष कारंडे आणि बजरंग पोवार यांनाही ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस असा एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात राहणारा शुभम साळोखे हा बेकायदेशीररित्या पिस्तूल जवळ बाळगून तांबट कमान परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत शुभम साळोखे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 2 जिवंत राऊंड जप्त केले होते. साळोखे याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हे पिस्तूल आशुतोष कारंडे आणि बजरंग पोवार यांच्याकडून घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी कारंडे आणि पोवार यांनाही ताब्यात घेतले. या तिघांकडून एक पिस्तूल आणि 7 जिवंत राऊंड असा एकूण 1,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान यात अन्य 2 संशयितांचीही चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे यांनी मिळून केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केलंय. घरफोडी करून चोरीच्या मोबाईलवरून महिलांना त्रास देणाऱ्या स्वप्नील कुंभार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल संच, मोटरसायकल आणि रोकड असा सुमारे 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. इचलकरंजी कबनूर इथल्या फरांडे मळा इथं मीनाक्षी कोपद यांच्या घरी सोमवारी 5 मे रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी कोपद यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना घरफोडी स्वप्नील कुंभार यानं कोपद यांच्या घरी घरफोडी केल्याचं समोर आलंय. पोलिसांना संशयित स्वप्नील इचलकरंजीतील 3 बत्ती चौक इथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि त्याचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांना चोरीचे 3 मोबाईल संच इचलकरंजी ते चंदूर जाणाऱ्या रस्त्यावरील एका ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं त्यानं सांगितलं. तो चोरीच्या मोबाईलवरून रात्री अपरात्री महिलांना त्रास देत होता. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव, अंमलदार सागर चौगुले, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, महेश आंबी, विलास किरोळकर, संजय देसाई, कृष्णा पिंगळे, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, हंबीरराव अत्तिगरे, नामदेव यादव आणि सायबर शाखेच्या विनायक बाबर यांनी मिळून ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरोळ तालुक्यातील हरोली इथं पाण्याच्या वादातून विजय मुघलखुडे याचा खून करणाऱ्या ऋषिकेश उर्फ बाळ्या गोपाळ गुजरे याला अवघ्या 5 तासात अटक केली आहे. पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी शिरोळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय. सोमवारी सायंकाळी उशिरा बोरच्या पाण्यावरून शिरोळ तालुक्यातील हरोली इथं 2 कुटुंबात वाद झाला. यावेळी दोन्ही कुटुंब एकमेकांना जाब विचारत असताना वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. यावेळी ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे आणि विजय मुघलखुडे यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यात गुजरे यानं धारधार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात विजय मुघलखोडे आणि अजय कांबळे ही गंभीर जखमी झाले. त्यांना सांगली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान विजय मुघलखुडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ऋषिकेश गुजरे यांच्या विरोधात शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 5 तासात मुघलखुडे खून प्रकरणी संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरेला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संतोष गळवे, राजीव शिंदे, अंमलदार प्रकाश पाटील, कृष्णात पिंगळे, वसंत पिंगळे, नवनाथ कदम, विशाल चौगले, राजू कांबळे, संदीप बेंद्रे, रोहित मर्दाने, सुहास कांबळे, हंबीरराव अत्तिगरे यांनी मिळून ही केली. करवीर तालुक्यातील खाटांगळे ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या प्रश्नावरून सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या आजच्या मासिक सभेत जाऊन ग्रामस्थांनी सरपंच आणि सदस्यांना पाणीपुरवठा सुरळीत कधी होणार याबाबत विचारणा केली.
यावेळी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. गेल्या 8 दिवसांपासून गाव विहिरीतील गाळ काढण्याच्या कामामुळे खाटांगळेमध्ये पाणी टंचाई आहे. ही पाणी टंचाई दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. त्यानंतर आज ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी सभेच्या ठिकाणी जाऊन सरपंच आणि सदस्यांना पाणी टंचाईबाबत जाब विचारला. विशेष म्हणजे काल ग्रामस्थांसोबत मोर्चामध्ये असलेले सदस्य TG पाटील यांनी आज ग्रामस्थांवरच आगपाखड केल्यानं ग्रामस्थ संतापले. पाणी प्रश्नावर आवाज उठवणारे राजाराम पाटील यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्यानं त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. वातावरण तणावपूर्ण बनल्यानंतर सरपंचांनी सौम्य भूमिका घेत 1 जूनपर्यंत गावात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलं. गाळ काढणे, त्या अनुषंगाने काम करणे, त्यामुळे गावाला 1 दिवस आड पाणी चालू आहे. ज्या लोकांनी तक्रार केली त्यांना 1 दिवस आड म्हणजे शुक्रवारी पाणी दिलं, शनिवारी गॅप होता, रविवारी द्यायला पाहिजे होतं, पण खोळंब्याबाई रविवारी दिलं नाही, सोमवारी पाणी दिलं. तेवढा 1 दिवस नुसता गॅप झाला म्हणून त्यांनी थोडीफार गैरसमजुतीने तक्रार केली. त्यांची आम्ही तक्रार निरसन केली आणि गावाला 1 दिवस आड नियमित आम्ही पाणीपुरवठा करीतच आणि यापुढे मी काम पूर्ण करीन. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा गावाला चालू आहे. यावेळी राजाराम पाटील यांनी पाण्याअभावी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून ग्रामपंचायतीनं येत्या 8 दिवसांमध्ये गावाला नियमित पाणीपुरवठा केला नाही तर ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणासह आत्मदहनासारखी आंदोलनं करू असा इशारा दिलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी आज घेतला अखेरचा श्वास. कोल्हापूरकरांनी जागवल्या डॉक्टर नारळीकरांबद्दलच्या आठवणी. कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. जिल्ह्यासाठी अजून 3 दिवस पावसाचेच. अखेर अरुण डोंगळेंचा राजीनामा गोकुळच्या कार्यकारी संचालकांकडे सादर. आता नव्या अध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता. अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला विरोधी पक्षांना डावललं. ही तर लोकशाहीची शोकांतिका. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. आणि 5 कोटीचा विकास निधी पाण्यात. गांधी मैदानाची दुरवस्था कायम. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रतिकात्मक नोटा पाण्यात टाकत केलं लक्षवेधी आंदोलन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.